बघा ना साहेब, आमची परिस्थिती काय झालेली आहे. शेतकरी आज मरणाच्या दारात आहे. शेतीचा मसनवाटा झालेला आहे आणि तुम्हाला राजकारण सुचतंय. अहो फडणवीस साहेब, तुम्ही धाराशिवच्या दौरे असताना तिथल्या शेतकऱ्याला म्हणतात राजकारण करू नका, आणि अजितदादा पवार काय म्हणतात, सगळे सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. अहो फडणवीस साहेबाचा 21 लाखाचा पलंग घेता आला आणि अजितदादा तुम्हाला 70,000 कोटीचा घोटाळाही माफ झाला. पण आमच्या शेतकऱ्यानं काय पाप केलंय? आमच्या शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेलं हे दुष्काळ. इतके दिवस मराठवाडा उन्हानं भरपरत होता आणि आता पावसानं कहर केला. आमच्या होत्याचं नव्हतं झालं. बघा साहेब, ह्या कापसाचे बोंड आहेत ना, अहो स्वतःच्या पोटच्या पोरापेक्षाही जास्त जीव लावलेला आहे आम्ही ह्या कापसाला. हे कापूस सर्व होत्याचं नव्हतं झालं. जे स्वप्न पाहितलं होतं ना, ते स्वप्न या पाण्यानं आमचं इथंच गेलं. अहो इथल्या सरकारी कर्मचारी म्हणतात आम्ही आता एका दिवसाचं वेतन आम्ही शेतकऱ्याला देऊ. त्या सरकारी कर्मचाऱ्याला सांगणं आहे, तुम्ही फक्त शेतकऱ्यावर एक उपकार करा. तुम्ही जर कोणी ऑफिसला गेलं ना, जे 500ची 1000ची 5000ची लाच घेता ना, ती लाच घेणं जरी कमी केलं तरी आमच्या शेतकऱ्यावर कधीच वेळ येणार नाही तुम्हाला पैसे मागण्याची. अहो आमचा शेतकरी कुठं कुठं गेला? आमचा शेतकरी या अधिकाऱ्याला लाच देण्यामध्ये गेला. इथल्या आमदाराला मतदान करून इथल्या आमदारानं काय दिलं? इथल्या आमदारानं फक्त आमच्या शेतकऱ्याच्या माती नशिबाब मारलं. अहो हजारो 500 कोटीचे घोटाळे करणारे, लाखो करोडाचे घोटाळे करणारे अधिकारी आणि इथले आमदार खासदार कधीच आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष देणार आहेत की नाही? फक्त एकमेव खासदार आहे जो शेतातल्या पाण्यात उतरला आणि इथल्या शेतकऱ्यांना मदत केली. बाकीचे फक्त फोटो सेशन करून निघून जातात. अशा आमदाराला खासदाराला सांगणं आहे, आमच्या व्यथा खूप आहेत, आम्ही जास्त मांडत नाही. अहो ज्या कापसाचा भाव 11,000 12,000 होता ते तुम्ही 7,000 6,000 आणून टेकवला, आणि ज्या सोयाबीनचा भाव 7,000 होता ते 4,000 आणून टेकवला. काही उरत नाही. ह्या वर्षी मराठवाड्यात एवढा भीषण दुष्काळ झालाय, सगळ्याचं होत्याचं नव्हतं झालं, आणि जे जे काही होतं ते सगळं निघून गेलेलं आहे. एकदा लक्ष द्या साहेब. एवढा ही परिस्थिती आहे पाण्याची. एवढा हे आहे पाणी. त्या पाण्यामध्ये आम्ही कसं जगायचं? हा शेतकरी फक्त आणि फक्त दुःख भोगतोय. एवढा आमच्या शेताचं शेततळ झालंय साहेब. सर्व काही खर्च केलेलं सगळं निघून गेलंय. एकदा लक्ष द्या आणि म्हणा, कोणते तरी निकष लावण्याच्या नादामध्ये तुम्ही आमच्या शेतकऱ्याचा नक्कीच मारणार. अहो जरा लक्ष द्या साहेब. शेतकरी जास्त मागत नाही, कारण शेतकऱ्याला मागण्याची वेळ आली तुमच्यासारख्या गांडू व्यवस्थेमुळं. या व्यवस्थेला सांगणं आहे, जर तुम्ही शेतकऱ्याला योग्य मदत नाही केली तर शेतकरी